नमस्कार. मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. लहान असो किंवा मोठे, मस्त खुसखुशीत शेंगदाण्याची चिक्की खायला सगळ्यांनाच आवडते. तर आज आपण अशीच मस्त खुसखुशीत आणि खमंग चिक्कीची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही पहिल्यांदा जरी चिक्की बनवत असाल तर सांगितलेलं प्रमाण आणि टिप्स वापरून पहिल्याच वेळी तुम्ही एकदम परफेक्ट चिक्की बनवू शकता. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तर शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यासाठी इथं मी एका वाटीला जवळपास 3 ते 4 टेबलस्पून कमी एवढी साखर घेतलेली आहे. तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर 1 वाटी शेंगदाण्यासाठी त्याच वाटीने बरोबर 1 वाटी साखर घ्या. त्याचबरोबर इथं थोडंसं तूप घेतलेलं आहे. तुपामुळे चिक्कीला छान चकाकी येते. चिक्कीचं मिश्रण थंड होण्याआधीच आपल्याला ते लाटून घ्यायचं असतं. त्यासाठी सुरुवातीला आधीच आपण लाटणं आणि पोळपाट या दोन्हींनाही तूप लावून ठेवायचं आहे. आता यानंतर शेंगदाणे भाजून घेऊया. 5 ते 6 मिनिट मंद आचेवर आपल्याला शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यांची साल निघायला सुरुवात झाली की आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. आता यानंतर शेंगदाणे पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथं मी शेंगदाण्यांच्या वरची साल काढून घेतलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ऑन ऑफ करत आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. त्याच पॅनमध्ये मी साखर टाकून घेतलेली आहे. सुरुवातीला मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि साखर विरघळायला सुरुवात झाली की नंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे. साखर टाकल्यानंतर लगेच आपल्याला चमच्याने ढवळून घ्यायची नाही, कारण हलकीशी गरम असल्यामुळं साखरेचे लगेच मोठे मोठे खडे होतात आणि हे खडे विरघळायला वेळ लागतो. 2 ते 3 मिनिटांमध्ये कडेने साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये पॅनच्या तळाशी असलेला पाक हलकासा सोनेरी दिसू लागला आहे. आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे, म्हणजे पॅनच्या तळाशी असलेला पाक जास्त करपणार नाही आणि चिक्कीचा करपलेला वास येणार नाही. साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि त्याचबरोबर पाकाचा रंगसुद्धा पहिल्यापेक्षा डार्क झालेला आहे. गॅसची फ्लेम इथं मी बंद केलेली आहे. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. कूट टाकल्यानंतर पाक आणि कूट दोन्ही खूप पटपट आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. तर आपलं चिक्कीसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप टाकूया. तुपामुळं मिश्रण पॅनपासून पटकन बाजूला होतं आणि त्याचबरोबर चिक्कीला छान चकाकी येते. त्यानंतर हे मिश्रण आपण तूप लावून घेतलेल्या पोळपाटावर काढून घेणार आहोत. मिश्रण अजून खूप गरम आहे, त्यामुळं सुरुवातीला अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला गरम असतानाच लाटून घ्यायचं आहे, कारण गरम असताना हे मिश्रण लाटायला खूप सोपं जातं आणि जसं थंड होईल, थंड झाल्यानंतर हे मिश्रण कडक होतं आणि कडक झाल्यानंतर हव्या त्या आकारामध्ये आणि व्यवस्थित मिश्रण लाटता येत नाही. आता थोडंसं थंड झाल्यानंतर कडेने एका चमच्याच्या मदतीने मिश्रणाला आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं मी छान चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे. चौकोनी आकार दिल्यामुळं सगळ्या वड्या आपल्याला चौकोनी आकारात तयार मिळतात. थोडंसं गरम असतानाच आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत आणि पूर्ण थंड झालं की याच्या वड्या पटकन निघतात. तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा. धन्यवाद.